मला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता आपल्याला आज वाचायचंय 15वा अध्याय. तर आपण ध्यान केलं सर्वांनी परवा 18 तारखेला आणि आजचं पण पहाटे ध्यान केलेलं आहे. तर आता 21ला पुढचं आहे. 21ला 12:32 आहे बहुतेक, 12:32. पण 18 ते 21 हा पिरियड पूर्ण ती ऊर्जा येतच आहे आणि 21 तारखेला पूर्ण त्या पोर्टलची ऊर्जा सुरू होणार आहे. तर हा जो पिरियड आहे 18 ते 21चा, जास्तीत जास्त आपल्याला ध्यान करायचे आणि सगळ्यांनी ध्यानाला जोडून घ्या या 21 तारखेपर्यंत. 21 तारखेचं जे आपलं दुपारचं होईल, 2-2:30 म्हणू आपण, 2:30 वाजताचं, तर ते खूप महत्वाचं असणार आहे. पण आत्ता पासून 21 तारखेपर्यंत ग्रुपने ध्यान करणं फार गरजेचं आहे. ही जी ऊर्जा येत आहे त्या ऊर्जेला कनेक्ट व्हायचं आहे. 21 तारखेचं ध्यान सगळ्यांनी जोडायचं आहे. आत्ता सुद्धा या 2-3 दिवसामध्ये जोडणं फार महत्वाचं आहे. कारण बघा, 500-600 वर्ष ही इव्हेंट झाली नव्हती. ग्रह जे एका लाईन मध्ये येत आहेत, सूर्य आणि यांचं जे काही कॉस्मिक कन्फिगरेशन होतंय, ते आतापर्यंत 500 वर्ष तरी झालेलं नव्हतं. शिवाय जे काही घडणार आहे ते पहिल्यांदाच घडतंय. तर किती अमूल्य हे दिवस चालू आहेत आणि या अमूल्य दिवसात आपण ध्यानाला एकत्र येऊन ध्यान करणं, ऊर्जेला कनेक्ट होणं, पृथ्वीसाठी काही करणं, हे किती अमूल्य अद्वितीय कामगिरी आपल्या हातून होत आहे. तर सगळ्यांनी न चुकता ध्यान करायचं आहे पहाटेचं. आणि ओंकार ध्यान सुद्धा संध्याकाळी तुम्ही क्लास जॉईन केलाय. तर दांडी घेऊ नका या 21 तारखेपर्यंत, असं मला सांगणं आहे. 21-22 तारखेपर्यंत अजिबात ओंकार ध्यानाला, आपल्या ह्याला, योग प्राणायाम वर्गाला दांडी घेऊ नका. कारण तिथे सुद्धा माधुरी मॅडम घेतच असतात थोडस. तर हे महत्वाचं आहे. तर ठीक आहे, चला 15वा अध्याय वाचूयात. शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवून श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू वैजनाथ क्षेत्रामध्ये गुप्त झाले, ती कथा. मागील अध्यायाच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे आरोग्य भवानीचे स्थान असलेल्या वैजनाथ महाक्षेत्रामध्ये श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू गुप्त रूपाने राहिले. साहजिकच सद्गुरूंना गुप्त होण्याचे कारण काय, असे नामधारकाने सिद्धांना विचारले. सिद्ध म्हणाले की त्यांचा महिमा पुष्कळ वाढला. असंख्य लोक त्यांना भजू लागले आणि कामनापूर्तीसाठी चांगले वाईट धूर्त सर्व तऱ्हेचे लोक सद्गुरू म्हणून त्यांच्याकडे येऊ लागले. आणि कलियुगात खोटेपणा वाढल्यामुळे सगळेजणच आपण शिष्य होऊ असे म्हणू लागले. खोटेपणा वाढल्यामुळे आपण शिष्य होऊ असे म्हणायला लागले, बघा. म्हणजे दिखावेगिरी. ज्याप्रमाणे भार्गव परशुरामांनी पृथ्वीनी क्षत्र करून सर्व भूमी ब्राह्मणांना दान दिली आणि आपण पश्चिम समुद्राच्या काठी जाऊन राहिले, पण ती भूमी सुद्धा लोक मागू लागले. म्हणून मग ते समुद्राच्या मध्यभागी जाऊन तेथे गुप्त झाले. त्याप्रमाणे नाना प्रकारचे लोक येऊन काही ना काही मागतच सुटतील. म्हणून सद्गुरू आपले प्रकट रूप आवरून वैजनाथ क्षेत्रामध्ये गुप्त रूपाने राहिले. खूप जण अनम्यूट आहेत. सुलक्षणा मॅडम, मीना मॅडम. विश्वरूप जगदीश्वर असलेल्या त्या सद्गुरूंना कोणाला काही द्यायचे तर अशक्य थोडेच होते. पण ज्याचा त्याचा भाव पाहून क्वचित प्रकट व्हावे, एरवी गुप्त रूपाने राहावे असे त्यांनी ठरवले. त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलावून त्यांना तीर्थयात्रेला पाठवून दिले आणि सगळी तीर्थे करून मग शेवटी श्रीशैल पर्वतापाशी यावे असे सांगितले. सगळी तीर्थे सद्गुरूंच्या पायापाशी असताना आपण इतर तीर्थांना जाण्याची काय आवश्यकता, असे शिष्यांनी म्हणून पाहिले. तेव्हा सद्गुरूंनी त्यांना संन्यास धर्माचा नियम समजावून सांगितला. संन्याशाने 5 दिवसापेक्षा अधिक काळ एका ठिकाणी राहू नये. सगळी तीर्थे हिंडून मनामध्ये स्थिर होऊन मग एखाद्या ठिकाणी राहावे असे त्या शिष्यांना सांगून त्या सर्वांनी बहुधान्य नाम संवत्सरामध्ये श्रीशैलाला येऊन आपल्याला भेटावे अशी एकंदर योजना ठरवली. गुरुवाक्य आपणास प्रमाण असून
सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे आपण करू असे सर्व शिष्यांनीही मान्य केले आणि कोठे कोठे जायचे ते श्री गुरूंना विचारले. त्यावर सद्गुरूंनी भारतातल्या निरनिराळ्या भागातील निरनिराळ्या नद्या, संगमस्थाने, तीर्थक्षेत्रे आणि महत्वाच्या नद्यांच्या तटाक यात्रा इत्यादी गोष्ट शिष्यांना समजावून दिल्या. त्यांचा तपशील या 15व्या अध्यायात आहे. सरस्वती गंगाधराच्या मूळ मराठी गुरुचरित्रातील 15व्या अध्यायात एकंदर 125 स्थानांचा उल्लेख आहे. पूजनीय श्री टेंबे स्वामी महाराजांनी त्यांचे संस्कृत रूपांतर समश्लोकीमध्ये सुमारे 70 श्लोकांमध्ये केलेले आहे. पण त्यांनीच हा सर्व तपशील द्विसाहस्त्रीमध्ये अगदी नेटक्या पद्धतीने पुढील प्रमाणे दिला आहे. आता बघा काय काय स्थान आहेत ती. काशी क्षेत्र, प्रयाग, गया, श्रीरंग, पुरुषोत्तम, श्रीशैल, नैमिषारण्य, कुरुक्षेत्र, बद्रिकाश्रम, गोकर्ण क्षेत्र, शंखकर्ण, शिवकांची, विष्णुकांची, अयोध्या, गोकुळ, मथुरा, द्वारका, हरिद्वार, उज्जैनी, कोल्हापूर, गाणगापूर, हरिहर क्षेत्र, कन्याकुमारी, गुहाश्रम म्हणजे सेतुबंध, रामेश्वर आदी क्षेत्रे बहुत आहेत. सुषमा कोण आहे? सुषमा आडनाव लिहिलं नाहीये. आडनाव लिहा. म्यूट नाहीये तुम्ही. सुषमा मॅडम आडनाव लिहा. गुरुचा म्हणजे गुरु या ग्रहाचा सिंहादी राशीवर संचार झाला असता गोदावरी आदी 12 नद्यांच्या ठाई तीर्थांचे सतत राहणे होते. त्यावेळी त्या गोदावरी नद्या गंगा स्नानाचे पुण्य देतात. या सर्व नद्यांच्या ठाई व सरोवरात नद्यांची नावं राहिली गंगा, सरस्वती, यमुना, विपाट, पौष्णी, मरुधा, विस्तता, स्किनी, अनेकास्या, चंद्रभागा, पयस्विनी, शरावती, मधुमती, नर्मदा, गोदावरी, अमरजा, सरयू, कौशिकी, पूर्णा, भीमा, कृष्णा, मलापहा, कावेरी, प्रवरा, तुंगभद्रा, क्षिप्रा, तापी, वेदा, चर्मंत्वी, गडंकी इत्यादी नद्या असून क्षोणभद्रादी नद आहेत. त्यांच्या संगमही पातकहरण करणारा आहे. पुष्कर तीर्थ, मानस तीर्थ, बिंदू सरोवर इत्यादी पुष्कळ तीर्थे आहेत. गुरुचा म्हणजे गुरु या ग्रहाचा. तुम्हाला सांगू का आता इथे म्हटले गुरु म्हणजे गुरु, गुरु म्हणजे गुरु या ग्रहाचा आणि ग्रह सुद्धा आपल्या ह्याच्यात सिम्बॉलिक हे असतं. मी जसं चक्रांचं सांगितलं काही संबंध आहेत, रिलेशन्स आहेत, तसे ग्रहांचे पण आहेत. की गुरु म्हणजे कोण, शनी म्हणजे कोण आणि आपले जे संबंध त्या त्या व्यक्तींशी चांगले नसतील तर ते ग्रह आपल्याला पीडा देतात. त्यामुळं हे सगळं आपलं पूर्वीचं जे आहेत ते फार महत्वाचे संस्कार आहेत. ते सगळं व्यवस्थित असेल तर सगळे ग्रह व्यवस्थित आपल्याला परिणाम देत असतात. तर हे फार महत्वाचं आहे. तर गुरु म्हणजे गुरु या ग्रहाचा सिंहादी राशींवर संचार झाला असता गोदावरी आदी 12 नद्यांच्या ठाई तीर्थाचे सतत राहणे होते. त्यावेळी त्या गोदावरी आदी नद्या गंगा स्नानाचे पुण्य देतात. या सर्व नद्यांच्या ठाई व सरोवरात स्नान, श्राद्ध, दाने इत्यादी करावेत. आषाढ महिन्यात ज्या दिवशी नवे पाणी येते तेव्हा नद्या रजस्वला या संज्ञेला प्राप्त होतात. बघा नद्यांचा सुद्धा पिरियड असतो. तीरावर राहणारे लोक सोडून इतरांनी 10 दिवस त्यांच्यात स्नानादी करू नये. श्रेष्ठ नद्यांमध्ये 3 दिवस स्नानादी वर्ज करावे. कुवा, बावडी, तलावात 1 दिवस स्नानादी करू नये. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी वर्तन करावे. नंतर बहुधान्य नावाचे संवत्सरी श्रीशैल पर्वतावर जावे. मी तेथे येईल. सप्तशती गुरुचरित्रामध्ये पूजनीय श्री देवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ही तीर्थक्षेत्राची यादी एका ओवीत दिली आहे. सातपुरी धामचार, 12 ज्योतिर्लिंगे थोर, आचरता बृहुकुशो, फळ हो दूर जाय पाप, असे सर्वांना सगळीकडे पाठवून स्वतः श्री गुरु गुप्त झाले. सिद्ध मात्र श्री गुरूंजवळच राहिले. अशी ती 15व्या अध्यायाची कथा. आता बघा टिपा काय दिल्यात या अध्यायाच्या. मागील अध्यायावरील टिपेच्या अखेरीस म्हटल्याप्रमाणे सद्गुरूंचा महिमा वाढल्यानंतर सद्गुरूंनी आपल्या अडचणी चमत्काराने दूर कराव्यात अशी अपेक्षा करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. की सद्गुरू गुप्त होतात. किती छान वाक्य आहे बघा.
की जेव्हा अडचणी चमत्काराने दूर कराव्यात अशी अपेक्षा करणाऱ्यांची संख्या वाढली, आधी गुरुभाव हे निर्माण करतात आणि मग गुप्त होतात. तसे या अध्यायाच्या सुरुवातीला वैजनाथ क्षेत्रामध्ये सद्गुरूंनी गुप्त होण्याचे ठरविले. पण सद्गुरूंचे बरेच शिष्य होते, त्यांना कुठे ठेवले? हा एक प्रश्न. त्याचे उत्तर त्यांना निरनिराळ्या क्षेत्रांची तीर्थयात्रा करण्यास पाठविले. आणि त्यांनी कोणकोणत्या तीर्थांना जावे याची तपशीलवार माहिती या अध्यायात आहे. मग मागील अध्यायावरील टिपेत आपण असे पाहिले की शरण आलेल्यांचा तात्कालिक समस्यांची पूर्ती जरूर तर चमत्काराने सुद्धा करून दिल्यावर सद्गुरू त्या शरण आलेल्या व्यक्तीला तिच्या परिस्थितीप्रमाणे योग्य ते साधन लावून देतात. म्हणजे मेन उद्देश साधन लावून देण्याचा होता. आणि म्हणून हे चमत्कार घडत होते की लोकांना अट्रॅक्ट करा, लोकांचं मन वळवा, लोकांच्या श्रद्धा निर्माण करा आणि त्यांना साधनाला जोडा. तर त्या मुद्द्याचे काय? त्याचे उत्तर असे की सद्गुरूंनी दिलेल्या साधनाच्या साह्याने अभ्यास, वैराग्य, निधिध्यासन, अहंकाराचा नाश आणि जीवात्मा परमात्मा ऐक्य इत्यादी सद्गुणांची संपत्ती साधकाने कमवायची असते. त्यासाठी आधी प्रारब्धातील पापकर्माचा क्षय होणे जरुरी असते आणि त्या उद्देशाने तीर्थयात्रा या सर्वसाधारण साधनांचा या अध्यायात उल्लेख केला आहे. बघा, तीर्थयात्रेला सर्वसाधारण साधना म्हटलेलं आहे. प्राचीन काळापासून वेद, पुराणे इत्यादिकांमध्ये अरण्ये, पर्वते, ऋषींची निवासस्थाने, गायीचे गोठे व वाहत्या नद्या यांची तीर्थे म्हणून गणना केलेली आहे. हिमालयाचा सर्व प्रदेश उगमापासून समुद्रास मिळेपर्यंत संपूर्ण गंगा नदी, समुद्राला मिळणाऱ्या सर्व नद्या व सर्व समुद्र यांना पुण्यकारक मानण्यात आलेले आहे. भूमी, जल, तेज यांच्या अद्भुत प्रभावामुळे व ऋषीमुनींच्या निवासामुळे तीर्थांना पुण्यकारक म्हटले आहे. म्हणजे तिथल्या एनर्जी घ्यायच्या, तिथल्या व्हायब्रेशन्स घ्यायच्या, पंचतत्व घ्यायची असं. ज्याच्या योगाने तरुण जाता येते ती तीर्थ होय. तीर्थ ते अनेन इति तीर्थम, किंवा ज्याच्यामुळे पापादिकांपासून तरुण जाता येते ते तीर्थ होय. तर ती पापादिक यस्मात, अशी तीर्थ ही संकल्पना आहे. पूजनीय श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुद्धा हा विषय द्विसाहस्त्रीच्या अध्याय 9च्या अखेरीस वर्णन करताना तीर्थ ही संकल्पना अशीच विशद केली आहे. ज्यामुळे तरुण जाता येते ते तीर्थ व गंगा, गोदावरी इत्यादी नद्यांचे ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेले पाणी तीर्थ म्हणून मानले जाते. आणि त्या पाण्यात स्नान केल्याने कर्मानुष्ठानामुळे जसा होतो तसा पापांचा क्षय होतो, असे म्हणून योग वसिष्ठामध्ये सुद्धा अंगीकार करण्यासाठी भरत हे काय बरं बहुमयज्ञाचा अंगीकार करण्यासाठी भरद्वाजांना श्रीरामाची तीर्थयात्रा वर्णन करून सांगितली आहे, असा निर्मळा दिला आहे. यज्ञ, दान, तप इत्यादी कर्मानुष्ठानाच्या साह्याने सत्व संशुद्धी आणि अभयम इत्यादी देवी संपत्ती प्राप्त करून घेऊन निर्भय झालेल्या व्यक्तीलाच आत्मचिंतनातून ज्ञान होत असते. बघितलं कसं दिले? बघितलं का? यज्ञ, दान, तप, म्हणजे प्रत्येक युगानुसार आता श्रीपादांनी सांगितलंच आहे की कुठल्या युगामध्ये यज्ञ, कुठल्या युगामध्ये तप, कुठल्या युगामध्ये संकल्प. पण शेवटी काय बघितलं का? हे सर्व दैवी संपत्ती प्राप्त करून घेऊन निर्भय झालेल्या व्यक्तीलाच आता शेवटचं महत्व आहे. आत्मचिंतनातून ज्ञान होत असतंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्यावर मग आत्मचिंतनातून ज्ञान व्हायला लागतं. आत्मचिंतन चिंतन करायला पाहिजे ना, नाही तर ज्ञान होणार आहे का? नाही होणार आहे. आपल्याला चिंतनावर भर द्यायचा म्हणून मी सारखी सांगत असते, हे शेवटची उच्च प्रोसेस आहे आत्मचिंतनाची. मग ज्ञान होत असतं. मग ज्ञानाचा जो शेवटचा टप्पा असतो तो हळूहळू पार व्हायला लागतो. हा जो काही साधनेचे डेस्टिनेशन्स आहेत, ठिकाणं आहेत, त्या ठिकाणाला पोहोचण्यासाठी शेवटचा टप्पा ज्ञानाचा असतो. कुठल्याही मार्गाने तुम्ही जा.
आणि त्याच्यासाठी आत्मचिंतन महत्वाचे आहे. मुमुक्ष असलेल्या पण योग, याग इत्यादींचे अनुष्ठान करण्याचे सामर्थ्य नसलेल्या व्यक्तींसाठी तीर्थयात्रा हे पापक्षयाचे साधन आहे. बघा, आपण हे म्हणूनच ज्ञान घ्यायच्यासाठी, माहिती घेण्यासाठी बसतो. पण नुसतं ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, तर आत्मचिंतन झालं पाहिजे. म्हणून काहीतरी लिहा, एखादं वाक्य लिहा. मी सांगत असते, किती लोक भाग घेतात त्याच्यात? 2 नाही तर 3 जण. आता आहेत 32 पैकी 3 घेतील, बाकी सगळे सोडून देतील. काय त्या म्हणजे उपयोग नाही ना. आता बघा, मुमुक्षु मुमुक्षु असलेल्या पण योग, याग इत्यादींचे अनुष्ठान करण्याचे सामर्थ्य नसलेल्या, ज्याच्याजवळ सामर्थ्य नाहीये, त्या व्यक्तींसाठी तीर्थयात्रा हे पापक्षयाचे साधन आहे. काल मला ना एक फोन आला, आपल्या अशा कोणीतरी साधकांनी, आता त्यांना कळेलच, त्यांनी ते कोणाला तरी जोडून द्यायचा प्रयत्न केला आणि त्या मला शिकवायला लागल्या. मला काय 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 सांगायला लागल्या. तर मी सोडून दिलं. मी म्हटलं, हे बघा, तुम्हाला मला काही ऐकायचं नाही, मला काही व्हिडिओ वगैरे पाठवत जाऊ नका. तर ते कितीतरी सांगितलं तरी त्यांना पटलं नाही. मग जोडून देणाऱ्यांना म्हटलं, असल्या व्यक्ती कशाला तुम्ही जोडता माझ्यासाठी? आपलं माहिती आहे ना लेवल कुठली आहे. आपली लेवल ओळखून व्यक्तींना जोडावं लागतं ना. नाहीतर किती वेळ व्यक्ती टिकतात तुम्ही बघता की. आता काल परवा जोडल्या ह्याच्या, आम्हाला करायचंय भाग 1 करायचंय, भाग 2 करायचंय. त्याला काही नाव देणं नाही वेळेत, काही देणं नाही. मग ऐन वेळेला मी शिवसरोदय ग्रुपमधनं 2-3 उडवले. ऐन वेळेला म्हटलं, हे नाही लेवलचे, कशाला यायचंय यांना, नका येऊ म्हटलं. मी त्यांना म्हटलं, तुम्ही आधी माझ्यासोबत राहून सगळं शिका, अवेअरनेस मध्ये या. काही घाई नाहीये शिवसरोदय शिकायची, तुम्ही नंतर करा. मग हो 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 म्हटल्या, करायचंच आहे करायचंच आहे. नंतर परत असंच झालं दुसऱ्या काहीला, आणि मग ग्रुपच सोडून गेल्या. एकही कार्यक्रम अटेंड न करता ग्रुप सोडणारे बरेच जण आहेत. म्हणून आता मी नंबर द्यायचं ठरवत नाही, लवकर नंबर द्यायचे नाहीत. सगळ्या कोऑर्डिनेटरनी ऐकून घ्या, जरा त्यांना काहीतरी कळू द्यात ना काय चाललंय. चमत्कार नाहीये तिथे, आपल्याला आपल्यासाठी काम करायचंय, कष्ट घ्यायचे, वेळ द्यायचा आहे. तर त्यांना नंबर घ्यायला लावायचा, नाही तर कशाला आपण वेळ घालवायचा. आणि ते एक महत्वाचं. तर आता हे जे आहे, काल तसाच त्या व्यक्तीचा फोन आला खूप दिवसांनी, आणि मग मला सांगायला लागल्या की मी न वजन कमी केले 15 किलो, मी साबण तयार केलेत, मी असं केलं, आता मला इतकं सुंदर ऑटो रायटिंग होतंय, मला जपान आणि इकडं तिकडं सगळे हे मिळाले. काय 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 बडबडायला लागलेत. म्हटलं, तुम्ही मला का फोन केलेला आहे? तर म्हणे, मॅडम तुमच्या साधकांना जोडून द्या ना मला. मी म्हटलं, आमच्या साधकांना आम्ही असलं काही सांगत नाही हो, वन वन फिरायला. आणि मग मी नंतर न त्यांना इतक्या कडक शब्दात बोलले ना, म्हटलं, का भटकताय हो तुम्ही? मागच्या वेळेलाच तुम्हाला सांगितलं, हे ऑटो रायटिंग काय, हे काय, ते काय. आणि त्या खूप भरकटल्यात, तुम्हाला सांगते 10-15 वर्ष तरी भरकटल्यात. काही न वैन करून, काही न वैन करून. आणि मग आपले साधक जे मग अशा भटकलेल्या लोकांना सांगतात ना, इथे या, की ते बघायला येतात, अरे काहीतरी इथे चमत्कार दिसेल. तशा त्या आलेल्या होत्या भटकून भटकून आणि होरपळून होरपळून. मग त्यांना सगळं मी सांगितलं की कसं तुमची भटकंती झालेली आहे. आता ते पुस्तक आपण वाचायलाच घेऊ, कोण ते सोम. मग कळेल की लोकांना किती भटकावं लागतं, मग कळेल की तुम्ही किती अमूल्य सोल आहात, जे पहिल्यांदाच या मार्गात विहंगमलाच डायरेक्ट जोडले. त्यांना कळेल किती तुमचं अमूल्य महान हे आहे. की मग ते सोहम ते कोहमवरनं कळेल. त्यात असंच दिलेलं आहे, भटकतात भटकतात, इकडे जातात तिकडे जातात, आणि काही खरं अध्यात्मही नाही, खरं ध्यानही नाही, खरं काहीच नाही, मी तर म्हणेल. मग तसंच त्या मला सांगायला लागल्या. मी मग म्हटलं, तुम्हाला मी हे सगळं सांगितलं होतं, हे तुम्ही भटकताय हो म्हटलं. इनवड व्हा ना, इनवड. आउटवर्ड काय राहताय म्हटलं. तर मला म्हणे, इनवड म्हणजे काय? अहो, मी तुमचं सगळं स्टेटस बघत असते, सगळं काही व्हिडिओ बघत असते. अहो म्हटलं, कार्यक्रमाला येऊ शकले नाही तुम्ही एकही? कार्यक्रमाला या की, येऊन दाखवा ना म्हटलं, मग काय समजतंय का बघा म्हटलं. आणि हे काय, मग इनवर्ड म्हणजे काय म्हणतात? मग म्हटलं, हे ऑटो रायटिंग वगैरे आहे ना, तुम्हाला आज जे वाटतंय ना, ते काही खरं नाहीये म्हटलं ऑटो रायटिंग.
आणि तुम्ही कशाला साबणन बिबणन तयार करत बसला म्हटलं. आणि एवढं वजन कमी करायला महत्व दिलं तुम्ही. त्यापेक्षा साधनेकडे महत्व द्या ना म्हटलं. काय चाललंय मग त्यांना लगेच डोळे उघडल्यासारखं. ओ मॅडम तुम्ही बरोबर म्हणताय ना. हो खरंच की हो. अरे 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 अरे, खरंच की खरंच की. असं केलं. आणि मग काहीतरी व्हिडिओ पाठवलेच 5-6. तर काय म्हणजे हे थोडस काय आहे, सामर्थ्य नसलेल्या, म्हणजे ह्याच्यावर ना मला त्यांची आठवण झाली. नाही जोडू शकणार असे लोक आपल्याला, आणि जोडलेले सुद्धा टिकून राहणं अवघड आहे. आता एवढी सुंदर ऊर्जा ते सुरू झाली आहे बघा 12 तारखेपासून. आणि किती ग्रुप लोक सोडून गेले आणि किती नवीन जॉईन झाले हे पण बघा. बरोबर नवीन येणाऱ्यांनी याच काळामध्ये जॉईन कसे झाले. म्हणजे कशा गोष्टी असतात. आत्ता खरं सगळ्यात एंड महत्वाचं आहे ना. आता एंड चाललाय ना. आणि मग या वेळेत आपण सोडून जायचं ते पण नॉलेज नाही. आणि मग ऊर्जा काही तुम्हाला सांगते आता. ऊर्जा काही शिकवतीये तुम्हाला नाही का. तर इथे ह्याच्यावरून आठवण झाली की सामर्थ्य नसलेल्या व्यक्तींसाठी तीर्थयात्रा हे पापक्षयाचे साधन आहे, असे सांगून पूजनीय श्री स्वामी महाराज म्हणजे कुठं तरी गर 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 फिरायचं. आणि स्टॅबिलिटी स्टेबल आलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय काही महत्व आहे. आपण स्टेबल झालो पाहिजे, गुरुचा शोध थांबला पाहिजे, सगळं भटकंती थांबली पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी हे समजलं पाहिजे ना. तर श्री स्वामी महाराज म्हणतात की जरी इतर कर्मानुष्ठानच्या तुलनेने तीर्थयात्रा हे साधन गौण आहे, तरी ज्यांना इतर साधने करण्याचे सामर्थ्य नाही त्यांच्यासाठी तीर्थयात्रा हे सांगितलेले योग्य आहे. ज्याच्या त्याच्या स्तराप्रमाणे, ज्याच्या त्याच्या लेव्हल प्रमाणे ज्याची त्याची साधना योग्यच असते. त्यात काही वादच नाहीये. पण किती दिवस भटकत राहायचं. आता 10-15 वर्ष झाली तरी भटकतच राहायचं का आपण. ठीक आहे सुरुवातीचे 4-5 वर्ष भटकंतीत गेले. पण म्हणजे चंचलता जी मनाची म्हणतो ना, वायुतत्व वायुतत्व ते आपल्याला हानिकारक ठरतं. थोडं काळ तरी कुठंतरी विसावा घ्यावा. एखादं वर्ष तरी बघावं. एखादा तरी कार्यक्रम जोडावा. एक कार्यक्रम सुद्धा न जोडणारे आहेत. जसं त्या पिरामिडच्या पायरीवर आलेले लोक आत येऊ शकणार नाहीत. तसंच असतं हे. तर ज्यांना इतर म्हणजे हे सुद्धा योग्य आहे, पण त्या त्या लेव्हल प्रमाणे हे सगळं योग्य आहे. तो गेला तीर्थयात्रेला म्हणून आपल्याला जायची काहीच गरज नसते. आपल्याला ध्यानातून सोडावं लागतं. वेध लागावे लागतात. आपल्याला वेद लागले तर आपल्याला जायचं असतं. पूजनीय श्री स्वामी महाराजांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत. आता ते श्लोक आहेत. ते जाऊ द्या. तेव्हा पापक्षयाचे सर्वसाधारण साधन म्हणून या अध्यायात तीर्थयात्रांचे वर्णन आले आहे. पण सरस्वती गंगाधरांच्या मराठी गुरुचरित्रातील 15व्या अध्यायावरून असे दिसते की संन्यासी शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवले आणि त्या सर्वांनी बहुधान्य नामक संवत्सरामध्ये श्रीशैल पर्वतापाशी यावे अशी व्यवस्था श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी ठरवून दिली. पण संन्यासी नसलेले गृहस्थाश्रमी किंवा ब्रह्मचारी असेही जे अनेक शिष्य होते, त्या सर्वांना इतक्या वर्षासाठी 3 तपापेक्षा जास्त काळ म्हणजे सुमारे 38 वर्ष तीर्थयात्रेला पाठविणे शक्यच नव्हते. त्यांच्याबद्दल काहीच उल्लेख सरस्वती गंगाधरांच्या मराठी गुरुचरित्रात नाही. शिवाय त्या सर्वांनाच यज्ञ, दान, तप इत्यादी कर्मानुष्ठानापैकी काहीच शक्य नव्हते. असे तरी कसे म्हणता येईल? ही जी पोकळी सरस्वती गंगाधरांच्या मराठी गुरुचरित्रात दिसते, ती पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी द्विसाहस्त्रीमध्ये भरून काढली आहे. आता ते द्विसाहस्त्रीचं दिले. या प्रसंगाचे वर्णन करताना पूजनीय श्री स्वामी महाराजांनी सर्व आश्रमाचे धर्म नेटक्या शब्दात पुढील प्रमाणे सांगून ठेवलेले आहेत. मग आता हे सगळे धर्म, कर्मकांड हे सगळं दिलेलं आहे. आपल्याला काही त्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. मला वाटतं आपण थोडस ध्यान करत जाऊयात आता हे 21 तारखेपर्यंत. थोडस या वेळेला. आता 16वा बघा, गुरुसेवा कशी करावी याबद्दलची धौम्य मुनींच्या 3 शिष्यांची कथा. हा मोठा दिसतोय. हा मोठा दिसतोय. आपण ध्यान करूयात चला. ध्यान महत्वाचं आहे.
ध्यान करूयात. सकाळचं ध्यान रेकॉर्डिंग टाकलेलं आहे युट्यूबवर. सुदर्शन पिरॅमिडच्या ते लावून करा सारखं रात्री